नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज चाललो आहे भाजी शोधायला. जी भाजी पावसाळ्यापूर्वीच उगवते आणि मेच्या एंडिंगला पाऊस असला नसला तरी ही भाजी ऑटोमॅटिक येतेच, आणि जास्त जर पाऊस असला तर ही भाजी फुलून पण जाते. तर आज सकाळी सकाळी अवकाळी पाऊस जोराचा आला, 10 मिनटं पाऊस पडला. त्याच्यामुळे वातावरणात पूर्ण गारवा निर्माण झाला. तर आज भाजी शोधायला पण मजा येणार आहे. तर चला मंडळी, कोणतीही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या वर्षीचा पहिला पाऊस. वातावरण बघा. जंगलात बघा, सकाळी 6 वाजल्यापासून थोडा थोडा पाऊस चालू आहे. चा पहिला पाऊस. तर मंडळी, मी आता शेवळे शोधतोय. तर बघा, इकडे छोट्या छोट्या दगडी आहेत आणि या दगडीमध्येच मी शेवळे शोधतो आता. तर हा बघा, इथे मंडळी एक आपल्याला पहिला शेवळा मिळाला आहे. हा बघा, मस्त आहे, काढून घेऊ. तर प्रत्येक ठिकाणी या भाजीला वेगवेगळी नावं असतात. आपण पुढे जाऊ. तुम्ही ह्या भाजीला काय सांगता ते सांगा मला. हे बघा, पुढे पण आहेत अजून. मस्त निघाले तिकडे शेवले. हा बघा मंडळी, हे शेवळे बघा मंडळी, हे शेवळे पूर्ण मावळून गेलं आहे. हे आपल्या काय कामाचं नाही. तर मंडळी, इकडे जंगलामध्ये बघा कसं वातावरण झालं आहे, एकदम छान, एकच नंबर. आणि बघा ना, पूर्ण असं आकाश हे ढगाने भरून गेलं आहे. बघा, कुठे तुम्हाला मोकळं मिळणार नाही. खूपच छान. आणि अधूनमधून ना पाऊस पण येतो. इकडे बघा, पूर्ण ढग असे दाटून आले आहेत. तर मंडळी, शेवळे कुठून येतात, कसे येतात, कसे उगवतात हे तुम्हाला दाखवतोय. तर हा बघा, असा शेवळ्याचा कांद असतो जमिनीच्या खाली, आणि इथून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. या इथून असं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हा कांद जमिनीमध्ये तसंच ठेवायचा आहे. का? कारण दुसऱ्या वर्षी आपण जेव्हा येऊ तेव्हा ह्याच कांदाला एक नवीन शेवलं येतं. आता झालं काय असं की मी हा शेवला उपटायला गेलो आणि या शेवल्याबरोबर हा कांद पण उपटून आला. तर मी आता हे कटिंग करतो आणि हा कांद जमिनीमध्ये तसाच पुरून ठेवतो. तर आता असं झालं आहे. पण रात्री पण मी लग्नाला गेलतो, तर थोडा उशिरा झोपलो आणि उशिरा पण आलो. लोक सकाळी लवकर आलेत. तर झालं आहे असं की थोडी डोळ्यावर पण थोडी धुंदी येते अशी. तर एका शेवल्याचे दोन दोन शेवले दिसतात. अदरवाईज तरीसुद्धा मी शेवले शोधलेत. फिरायचं होतं भरपूर, पण असं झालं की सोबत काही आणलं पण आहे. परत बिस्किट वगैरे काय आणलं नाही आणि पाणी पण नाही आणलं प्यायला. हो माय गॉड, एक नंबर साईज मिळाले. चला पटकन काढून घेऊ. हे बघा कसले भारी आहेत. हीच भाजी जर तुम्ही मुंबईला जर विकत घ्यायला जाल तर तुम्हाला याची कॉस्ट कमीत कमी 50च्या 2च जुड्या मिळतील. पण इकडे जंगलात आल्यावर फुकटमध्ये मिळतं आहे आम्हाला. बघा मंडळी. तर मंडळी, हे बघा दुपारच्या क्षेत्रातले व्ह्यूज. समोर बघा, काळे पांढरे ढग्स भरून आलेत आणि आमची घरं त्या तिकडे आहेत समोर, त्या साईडला.
सकाळी असं वाटत होतं की पाऊस येईल की काय, पूर्ण पावसाचं वातावरण होतं. पण आता बघा किती ऊन वाढलं आहे, किती उकाडा वाढला आहे. आणि डोळ्यावरती आता झोप पण येते आणि तहान खूप लागलं आहे. तहान प्रचंड लागलं आहे आणि प्यायला पाणी नाही. तर आता जातो आहे घरी. सकाळी घाईघाईने तसाच निघालो पाणी न घेता. आणि येताना सकाळी शॉर्ट पॅन्टवरच आलो मी. आणि त्याचे परिणाम काय झालेत पायावरती दाखवतो तुम्हाला. पायाला काय झाले ते दाखवतो तुम्हाला. तर शेवळे ही भाजी कशी बनवतात ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो आता. बऱ्याच जणांचा असं समज आहे की ही भाजी घशाला खाजवते, आणि बरोबर आहे, थोडी खाजवते. पण तुम्ही भाजी कशी बनवणार हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. तर मंडळी ही बघा पायावरची जखम, काटे कसले ओरबडलेत ते बघा. आता मला थोडं पण चालायला जमत नाही. तर मंडळी ही आहे शेवळा भाजी. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही औषधी भाजी आहे. आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवते. आणि ह्याची तुम्ही भाजी कशी कराल, तर सर्वप्रथम तुम्ही हे कवर काढून घ्या वरचं. हे बघा, हे असं कवर काढायचं आहे. हे बघा. तर बघा मंडळी, निसर्गाने ह्या भाजीची काय रचना केलेली आहे. इथून वर वेगळा कलर आणि इथून खाली वेगळा कलर. तर हा जो पिवळा कलर दिसतोय ही खाज आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथून कट करायचं आहे. हे पिवळा कलर जो दिसतो इथून तुम्हाला खाली कट करायचा आहे. आणि हा खालचा भाग तुम्हाला फेकून द्यायचा आहे, कारण ही खाज आहे. आणि इथून वर हे आपल्याला घ्यायचं आहे भाजीसाठी. तर याची मग तुम्ही छोटे छोटे तुकडे करून आणि त्याच्यामध्ये तुम्ही बोंड्याचा पाला टाकू शकता. जेव्हा तुम्ही शेवले विकत घ्याल तेव्हा तुम्हाला सोबत बोंड्याचा पाला मिळेल. त्याचं वाटण करून तुम्ही ह्या भाजीमध्ये टाकू शकता. नाहीतर तुम्हाला काकडे मिळतील जी हिरव्या कलरचे असतात. ते काकड्यांचं वाटण करून तुम्ही ह्या भाजीमध्ये टाकू शकता, जेणेकरून घशाला खाज येणार नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे काय आहे माहिती आहे का, जेव्हा तुम्ही शेगडीवरून भाजी उतराल तेव्हा गरमागरम खाऊ नका. तर अर्धा पाऊण तास तुम्ही ती भाजी पूर्ण थंड करा आणि मगच खा. जर तुम्ही गरमागरम ती भाजी खाल तर तुमच्या घशाला खाज येईल. ती भाजी तुम्ही पूर्ण थंड करून खा, तेव्हा त्या भाजीला चव पण मस्त येईल आणि ती खायला पण व्यवस्थित लागेल आणि तुमच्या घशाला खाज येणार नाही. तर ही होती मंडळी शेवला भाजी.